नमस्कार, मी अंकिता मोरे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोविड काळात हृदयविकारांमुळे जीवाला धोका काहीसा वाढला आहे आणि अलीकडच्या काळात अगदी निरोगी लोकांमध्येही अचानक हृदयविकाराचा झटका येताना दिसत आहे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठी जनजागृतीचा एक उपक्रम आहे. आकडेवारी दर्शवते की पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा भारतीयांना 10 वर्ष आधी हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. याशिवाय भारतात 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. म्हणूनच भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी देशातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रॅटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो ही मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शोचे लाखो भारतीयांनी कौतुक केले आहे आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील सुद्धा झालेत. हे पाहून दर रविवारी दुपारी भारतातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्ट या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकत्र येतात. टीव्हीद्वारे आपल्याला हृदयविकाराची लक्षणे आणि प्रतिबंध, निरोगी हृदय जीवनशैली याबद्दल चर्चेद्वारे जागृत केले जातात. तर आजच्या मालिकेत आपल्यासोबत देशातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनुज सारडा, डॉक्टर ऋषी रोहिया, डॉक्टर ऋषिकेश उमाळकर आणि डॉक्टर पंकज राऊत नागपूरहून आलेले आहेत. डॉक्टर अनुज सारडा, आकडेवारीनुसार भारतात हृदयविकारांच्या घटनांमध्ये भरपूर वाढ होत आहे आणि हे जे रुग्ण आहेत हे निरोगी आहे की नाही आहे हे कसं तपासायचं? पूर्णपणे निरोगी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? रीसेंट टाइम में यदि इसका रिलेवेंस देखें तो काफ़ी सारे इंसिडेंट्स हुए हैं. पर्टिकुलरली पूरा का पूरा यदि बॉलीवुड इंडस्ट्री को देखें जहाँ पे काफ़ी सारे यंग लोगों की डेथ्स हुई हैं. कई बार हम लोग उनको देखते हैं कि उनका जो लाइफस्टाइल है वो काफ़ी अच्छा है, यंग रहते हैं और एक्सरसाइज और डाइट के ऊपर ध्यान देते हैं, लेकिन हम लोग उनके एक एस्पेक्ट को देते हैं, हम काफ़ी सारे एस्पेक्ट भूल जाते हैं. जैसे कि वेदर दे आर डायबिटिक और नॉट, हाइपरटेंसिव हैं कि नहीं हैं, घर में किसी को फैमिली हिस्ट्री है कि नहीं है. ये कुछ ऐसे फैक्टर्स होते हैं जो एक व्यक्ति विशेष को एक लो रिस्क से हाई रिस्क में कन्वर्ट करते हैं. उसमें मुख्य कारणों में से डायबिटीज़ है, स्मोकिंग या एडिक्शन है, जैसे कुछ लोग ड्रग्स वगैरह भी लेते हैं, अल्कोहल इज़ वन ऑफ द रिस्क फैक्टर, और फैमिली हिस्ट्री जेंडर में पर्टिकुलरली इन मेल्स में ज़्यादा कॉमन है इन कंपैरिजन टू फीमेल. तो ये कुछ ऐसे फैक्टर्स हैं जो किसी एक नॉर्मल व्यक्ति को भी हाई रिस्क कैटेगरी में डाल सकते हैं. हार्ट अटैक एक्चुअली यदि हम वेस्टर्न डेटा को देखें तो वेस्टर्न डेटा में ये 40 to 60 ईयर्स तक कॉमनली मिलता है, लेकिन इंडियन कंटेक्स्ट में ये 1 डिकेड आगे है. दैट मीन्स कि 30 ईयर्स से हार्ट अटैक चालू होता है. और इंडिया में जो अभी तक हार्ट अटैक का प्रमाण देखा गया है उसका मुख्य जो रीज़न है वो टोबैको है. और इंडिया पर्टिकुलरली जो इंडियन कॉन्टिनेंट है जिसको हम लोग सदर्न इथेनिसिटी कहते हैं, इसके कारण भी हम लोग वेस्टर्न के कंपैरिजन में ज़्यादा प्रीडिस्पोज्ड हैं हार्ट अटैक के लिए. डॉक्टर लोहिया, तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्ये जीवनशैलीमध्ये बदल करण्याची नेमकी भूमिका काय आहे? जसं आपल्याला माहिती आहे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तचाप जे आपण म्हणतो हे एक हृदयविकारासाठी मुख्य कारण आहे आणि त्याच्यामुळे जर आपण ब्लड प्रेशरला वेळेवर डायग्नोज करून त्याला उपचार करू शकलो तर आपण बऱ्यापैकी हृदयाच्या आजाराला कमी करू शकतो. आता जेव्हा आपण जीवनशैली किंवा लाईफस्टाईल बद्दल बोलतो तर बऱ्यापैकी ब्लड प्रेशरला आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी कंट्रोल करता येतं. पहिला जे आपण लक्ष देतो ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर. तर लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, एक म्हणजे वजन, आपल्याला वजन कमी करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रेग्युलर एक्झरसाइज. आपण जेव्हा एक्झरसाइज म्हणतो, जर आपण 30 ते 40 मिनटं आठवड्यातनं 5 दिवस जर व्यवस्थित एक्झरसाइज करू शकलो, त्याच्यानंतर जेवणातले बदल, त्याच्यात मिठाचं प्रमाण कमी आणि तेलकट तुपकट वजन वाढवणारे जे त्याच्यातले पदार्थ असतात ते कमी करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि जे आपण जर विसरून जातो ते म्हणजे जे स्ट्रेस आहे, टेन्शन आहे त्याला कंट्रोल करणे. या 4 गोष्टी आणि नॅचरली ॲडिक्शन जे काही चुकीचे व्यसन असतील तर ते सोडणे, हे जर आपण चेंजेस केले तर बऱ्यापैकी आपण ब्लड प्रेशर रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याला आपण कमी करू शकतो आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये मदत होते. लाभलेले उपस्थित डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते. हार्ट ब्लॉकेजेसची नेमकी लक्षणे कोणती आणि अवरोधित धमनीचे निदान करण्यासाठी काही नियमित चाचण्या आहेत का?
हार्ट अटॅकचे नेमके लक्षणं म्हटलं तर छातीमध्ये दुखणं हे सगळ्यात सोपं आणि कॉमन लक्षण असतं. पण याच्यासोबत कधी कधी कोणाला ॲसिडिटीचा त्रास होतो, कोणाकोणाला नुसतं पोटामध्ये दुखतं, कोणाकोणाला फक्त घाम सुटतो, किंवा ज्यांना डायबिटीस असतो त्यांना छातीत न दुखता फक्त श्वास घेण्याला त्रास होतो. अशा प्रकारचे लक्षणं येऊ शकतात. त्याचबरोबर काही लोकांमध्ये चक्कर येणं किंवा आपल्या या जबड्यामध्ये दुखणं किंवा मग आपल्या डाव्या हातामध्ये दुखणं असे वेगळे लक्षणं हे सुद्धा हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट करू शकतात. त्याच्यामुळे फक्त छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं नाही आहे. बाकीचे हे जे सिम्पटम्स वेगवेगळे मी तुम्हाला सांगितले यापैकीही आपल्याला जर कोणता त्रास असेल तर हे हार्ट अटॅक असू शकतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि एक सिम्पल ECG करून आपल्याला हार्ट अटॅक नाही आहे एवढं ॲटलिस्ट आपण रूल आउट करून घ्यायला पाहिजे. आता समोरच्या कोणत्या व्यक्तीला ब्लॉकेजेस आहेत किंवा हार्ट अटॅक आलेला आहे हे आपल्याला कसं लक्षात येईल? चेस्ट पेन किंवा छातीत दुखणं सोडून बाकी जे सिम्पटम्स मी तुम्हाला सांगितले किंवा त्रास मी सांगितले यापैकी कोणताही त्रास आपल्याला असेल तर प्रत्येक व्यक्तीने इमिडिएटली जवळच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यासोबत ECG हा लगेच काढून घ्यायला पाहिजे. जर ECG मध्ये काही डॉक्टरांना आढळलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे 2D इको किंवा मग ट्रोपोनिन नावाचे एक ब्लडची टेस्ट असते ज्यामधून हार्ट अटॅक जर आलेला असेल तर ट्रोपोनिन वाढलेलं येतं आणि आपल्याला लगेच समजतं. याच्याविषयीच्या सर्व टेस्ट करून डॉक्टरांना पुन्हा एकदा दाखवून ते काय म्हणतात त्या गोष्टी ऐकायला पाहिजे. डॉक्टर पंकज राऊतकडे सर, तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की एखाद्याला पेसमेकर कधी लागतो आणि पेसमेकरचे विविध कोणते प्रकार आहेत? तसं हृदयात एक कंडक्शन सिस्टीम पण असते, इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. त्यात जेव्हा डिस्टर्बन्सेस होतो तेव्हा पण माणसाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा अचानक हृदय बंद पडू शकतो. तर त्यासाठी ट्रीटमेंट म्हणून पेसमेकर वापरतात. तर पेसमेकरचे साधारणतः ढोबळमाने 4 प्रकार असतात. एक सगळ्यात स्वस्त आणि सिंपल पेसमेकर असतो तो सिंगल चेंबर पेसमेकर. एखाद्या हृदयरोगाच्या पेशंटला हृदयाची गती कमी होते, त्यामुळे चक्कर येऊन तो पडू शकतो, हातपाय मोडू शकतो. अशा पेशंटला आणि खर्च कमी करायचा आहे तर अशा पेशंटला सिंगल चेंबर पेसमेकर लावून आपण त्याचा अचानक हृदय बंद पडणे किंवा अचानक हार्ट अटॅक येणे ते अवॉइड करू शकतो. त्यानंतर एक डबल चेंबर पेसमेकर असतं. ते हृदयाच्या दोन्ही कप्प्यांना एनर्जी देतं किंवा त्यांची गती मेंटेन करतं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. तिसरं एक असतं ज्या हृदयरोगाच्या पेशंटला त्यांचं हृदयाचं पंपिंग फार कमी झालं आहे, हृदय अगदी कमजोर झालं आहे आणि त्यांना हार्ट फेलियर आमचे डायग्नोसिस झालं आहे. CRT नावाचं पेसमेकर असतं. ते पेसमेकर हृदयाची पंपिंग इम्प्रूव्ह करायला मदत करतं. आता अजून एक प्रकार आला आहे जे आता काही सेलिब्रिटीज सोबत झाला की अचानक मृत्यू आला, सडन कार्डियक डेथ. तर अशा काही स्पेसिफिक पेशंट्सना, अशा काही निवडक पेशंटसाठी एक CRT-D नावाचं एक स्पेशल पेसमेकर असतं की ते त्यांचं अचानक मृत्यू होणारे प्रमाण कमी करू शकतं. ते एका सिलेक्टिव्ह पेशंट्समध्ये, म्हणजे पेशंटची काय स्थिती आहे, पेशंटला कुठला आजार आहे त्यासाठी पेसमेकर ही ट्रीटमेंट असते. आणि आता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात ही पेसमेकरची ट्रीटमेंट होते. डॉक्टर सारडा यांच्याकडे येणार आहे की हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला सावध करते का? आपल्याला काही इंडिकेशंस देतात का? सबसे पहला इंडिकेशन जो शरीर देता है वो आपके रिस्क फैक्टर्स हैं. जैसे सपोज यदि आप स्मोक कर रहे हैं या टोबैको ले रहे हैं या आपके घर में किसी को फैमिली हिस्ट्री ज़्यादा है, घर में किसी को फैमिली में हार्ट अटैक है, बहुत ही नियरेस्ट और डियरेस्ट में सपोज मदर फादर को है या बिल्कुल रियल ब्रदर या सिस्टर को है, तो आपको हार्ट अटैक होने के चांसेस ज़्यादा हैं. या आप डायबिटीज़ से ग्रसित हैं या आपका लैक ऑफ एक्सरसाइज है या स्ट्रेस है, ये सब कंडीशंस वो होती हैं जो आज नहीं तो कल हार्ट अटैक या ब्रेन अटैक को प्रीडिस्पोज करती हैं. हाइपरटेंशन में बताना भूल गया, हाइपरटेंशन एक दूसरा और इम्पॉर्टेंट घटक है जो किसी भी पेशेंट को या व्यक्ति विशेष को हार्ट अटैक लाने में सक्षम है. कई बार राइट साइड का पेन, जॉ पेन, बैक एक, ये भी कुछ सिम्टम्स होते हैं. या इनके अलावा कभी पेन होता ही नहीं है, सिर्फ घाम होता है, पसीना आता है पेशेंट को, या चलने फिरने में उनको एक्सर्शन होने पे सांस भर के आना, ये कुछ लक्षण होते हैं जो हार्ट अटैक की तरफ इंडिकेटिव हैं. डॉक्टर ऋषी लोहिया यांच्याकडे वळणार की हार्ट अटॅक आल्यानंतर आता व्यक्तीला वाचवण्यासाठी तातडीने कोणकोणते उपचार पर्याय आपल्या जवळ उपलब्ध आहेत?
जसं आपण आता बोलत होतो, आपण लक्षणाबद्दल ऐकलेलं हो. आहे. आता आपण बघितलं असणार, आता इतक्यात टीव्ही न्यूजमध्ये बरेचदा चाललेलं की काही सेलिब्रिटीजला हार्ट अटॅक झाला आणि डोळ्यांसमोर त्यांचे जीव गेले. तुरंत. तर याच्यावरनं हे क्लिअर आहे की जेव्हा कधी हार्ट अटॅक होतो तर त्याच्यात वेळ खूप महत्त्वाचा आहे. जितका आपण वेळ वाया घालवतोय तितकं पेशंटला जीवहानी होण्याची शक्यता वाढते. आता हार्ट अटॅकच्या पेशंटला जे इमर्जन्सी उपचार आहे, हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय, तर हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक झाली आहे. 3 पैकी कुठली तरी रक्तवाहिनी जेव्हा ब्लॉक होते त्याच्यामुळे जे इव्हेंट होतो त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. म्हणजे नॅचरली याचा उपचार काय की जितक्या तात्पुरतीने आपण फास्ट ती आर्टरी ओपन करता आली तितकं आपण पेशंटचं जीव आणि कॉम्प्लिकेशन कमी करण्याची शक्यता आपली वाढते. त्याच्यामुळे हार्ट अटॅकची जी नस बंद आहे त्याला उघडण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे एक प्रकारचं रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन असतो ज्याला आम्ही थ्रोम्बोलिटिक इंजेक्शन म्हणतो, आणि दुसरं म्हणजे आत्ताचं जे लेटेस्ट ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आहे म्हणजे इमर्जन्सी एन्जिओप्लास्टी. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला जर हार्ट अटॅक होत असेल तर पेशंटने आणि त्याच्या घरच्यांनी समजून घेणे की त्याला हार्ट अटॅक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तातडीने त्याला जवळच्या कॅथलॅब असलेल्या हॉस्पिटलला शिफ्ट करणे. तिसरी गोष्ट म्हणजे तिथे लगेच जर सुविधा उपलब्ध असेल तर इमर्जन्सी एन्जिओग्राफी करून ते ब्लॉक उघडणे. जर आपण इमर्जन्सी एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी करू शकलो तर आपण पेशंटचं कॉम्प्लिकेशन्स सिग्निफिकंटली कमी करू शकतो. जर कुठे अशी अवस्था आली की जिथे इमर्जन्सी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी अवेलेबल नाही आहे तर थ्रॉम्बोलिटिक थेरपी नक्कीच अवेलेबल असते. कुठल्याही डिस्ट्रिक्ट लेवलला, तालुका लेवलला थ्रॉम्बोलिटिक इंजेक्शन्स अवेलेबल असतात. आपण थ्रॉम्बोलिटिक इंजेक्शन देऊन पेशंटला स्टेबिलाइज करून मग कॅथलॅब सेंटरला शिफ्ट करून एन्जिओग्राफी करून पुढचा उपचार करू शकतो. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्याकडे. सर, झोप, हृदय आणि रक्तवाहिन्या यांसंबंधी आरोग्याचा काही संबंध आहे का? बघा, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. झोपेचा आणि आपल्या जेवणाचा हा आपल्या बॉडीशी आणि आपल्या आरोग्याशी खूप जवळचा आणि खूप महत्त्वाचा संबंध आहे. जेवणाविषयी सगळ्यांनाच माहीत असतं, त्याच्यामुळे ते निग्लेक्ट होत नाही. पण झोपेविषयी अजूनही लोकांच्या मनात खूप अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्या बॉडीशी, आपल्या तब्येतीशी आणि आपल्या हृदयाशी संबंध आहे हे खूपदा लोकांच्या लक्षात येत नाही. काय होतं, जेव्हा कोणाचं वजन खूप वाढतं त्यावेळेला त्या लोकांना घोरण्याचा खूप जास्त त्रास असतो. असे लोक आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या मित्रांमध्ये आपल्याला नेहमीच आढळतात. आणि ज्यांना घोरण्याचा त्रास होतो त्यांना झोपेमध्ये शरीरातल्या ऑक्सिजनची लेवल कमी होऊन जाते. आणि शरीरात ऑक्सिजनची लेवल कमी झाली अशा लोकांमध्ये की त्याच्यानंतर हार्टवरती, त्यांच्या पॅनक्रियाजवरती, त्यांच्या ब्लड व्हेसल्सवरती सगळीकडे एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो. त्याला आम्ही सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन असं म्हणतो. आणि त्यामुळे मग बीपी वाढणं, त्यांचं पल्मनरी हायपरटेन्शन म्हणजे फेफड्यांमधलं प्रेशर वाढणं, त्यानंतर त्यांना डायबिटीस किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स सारखा प्रकार डेव्हलप होणं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि परिणामी ज्यांना बीपी वाढतं, ज्यांना शुगर असते, त्या लोकांना अल्टिमेटली हार्ट अटॅक येतो हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यामुळे झोपेचा किंवा घोरण्याचा हा हार्ट अटॅकशी किंवा हार्टशी, शुगरशी आणि बीपीशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीने झोपतो, आपली झोप व्यवस्थित आहे की नाही आणि आपल्याला घोरण्याचा त्रास आहे की नाही याच्याविषयी आपण नेहमी असेसमेंट किंवा आपल्या घरच्यांना विचारायला पाहिजे आणि योग्य त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. यात अजून एक पॉइंट हा आहे की आधीच्या काळामध्ये जास्त वजन असणं किंवा घोरण्याचा त्रास असणं हे ओल्ड एज लोकांमध्ये बघितलं जायचं. पण आता जंक फूड आणि बदललेली लाईफस्टाईल यामुळे यंग लोकांचं सुद्धा वजन खूप जास्त असतं. मग त्यांना सुद्धा घोरण्याचा त्रास हा अगदी लहानपणापासूनच असतो आणि आपल्याला हे लक्षात येत नाही की हे एक आजार सुरू आहे त्यांना, म्हणून आपण त्याकडे लक्षच देत नाही. मग त्याच्या एकदा वजन वाढलं की मग हळूच इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा डायबिटीस सुरू होतो, मग बीपी सुरू होतं आणि याच्यानंतर हार्ट अटॅक कधी येईल हे कधीच सांगता येत नाही किंवा तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचून गेलेला असतो. म्हणून वजन कंट्रोल करणं आणि परिणामी योग्य झोप घेणं हे फार महत्त्वाचं आहे हार्टला आपल्या जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर. डॉक्टर पंकज राऊत यांच्याकडे येणार आहे. अँजिओप्लास्टी म्हटल्यावर म्हणजेच अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी करणारा जो रुग्ण आहे त्याला अँजिओप्लास्टी करावीच लागते का, असा एक समज समाजामध्ये आहे. तर हे खरं आहे की खोटं आहे? आणि माझा दुसरा प्रश्न त्याच्यावरच येणार की अँजिओप्लास्टी आणि बायपास नेमका यामध्ये काय फरक आहे? हा एक गैरसमज म्हणेल मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. कारण हृदयाची पेशंटची स्थिती काय आहे त्यानुसार अँजिओग्राफी केल्यावर आपल्याला
आपल्या रक्तवाहिन्यांची स्थिती काय ते कळते, किती आजार आहे. जर रुग्णाला 70 किंवा 80% पेक्षा कमी ब्लॉकेजेस असतील किंवा ब्लॉकेजेस नसतील तर काही एंजिओप्लास्टीची गरज लागणार नाही. इवन एक आमच्या क्लिनिकल म्हणजे पेशंटची स्थिती काय, जर पेशंटला हार्ट अटॅक असेल, त्याचं बीपी कमी होत असेल, अशा स्थितीमध्ये त्याचे ब्लॉकेजेस हे जास्ती सिग्निफिकंट आहे आणि त्यावेळेस एंजिओप्लास्टी करावी लागेल. पण जर पेशंट स्टेबल आहे, त्याला छातीत दुखत नसेल, तो स्टेबल अंजायना हे एक स्टेबल कोरोनरी आर्टरी डिजीज म्हणून एक क्लिनिकल डायग्नोसिस आहे. यामध्ये जर ब्लॉकेज जास्ती असतील, स्टेबल कोरोनरी आर्टरी डिजीज आहे, तर त्यामुळे अशा ब्लॉकेजेसना आपण औषधोपचार, कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या, ॲस्पिरिन, नायट्रेट्स यांनीही आपण ठीक करू शकतो. प्रत्येक वेळी एंजिओप्लास्टीची गरज नाही. दुसरा प्रश्न बायपास किंवा एंजिओप्लास्टी. एंजिओप्लास्टी म्हणजे आपण बायपास म्हणजे ओपन हार्ट सर्जरी आहे किंवा आता ते छोट्या छोट्या विंडोमधनं बायपास करतात. पण ही एक फार मोठी सर्जरी आहे, त्यावर पेशंटला व्हेंटिलेटरवर जावं लागतं. पण त्याचे रिझल्ट्स जेव्हा अत्यंत क्रिटिकल ब्लॉकेजेस असतील तेव्हा त्याचे रिझल्ट्स चांगले असतील. डायबिटीज असेल तर रिझल्ट्स फार चांगले असतात. दुसरं, जेव्हा पेशंटला 1 किंवा 2च ब्लॉकेजेस असतील आणि त्याची स्थिती मोठी सर्जरी करण्याजोगी नसेल तर तेव्हा किंवा इमर्जन्सीमध्ये एंजिओप्लास्टी हे अगदी वरदान आहे. हे अगदी त्याचा जीव वाचवू शकतो. आणि आजकाल तर एंजिओप्लास्टीची टेक्निक ही इतकी इम्प्रूव्ह झाली आहे की नुसतं हातातनं एंजिओप्लास्टी होते, कुठेही चिरफाड करावी लागत नाही. हॅज इम्प्रूव्ड, बायपासची टेक्निक इम्प्रूव्ह झाली आहे. तर पेशंटनी, तुम्ही मार्गदर्शन करताच आहात, पेशंटनी पण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि आपल्याला एक बलसागर भारत घडवायचा आहे, त्यामुळे हृदयरोगापासून दूर राहायचं आहे. आमच्या प्रेक्षकांना जाता खरेच तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? डॉक्टर अनुज सारडा यांच्याकडे. हार्ट अटैक से बचना है तो सिंपल 7 याद रखिए. ए स्टैंड फॉर एंटीप्लेटलेट, यदि आप एस्पिरिन या क्लोप्रोग्रिल जैसी ड्रग्स ले रहे हैं तो आप कंटिन्यू करिए. बी स्टैंड फॉर बीपी, बीपी कंट्रोल ज़रूरी है, टारगेट होना चाहिए 120/80. सी स्टैंड फॉर कोलेस्ट्रॉल, आपको कोलेस्ट्रॉल कंट्रोल करना है. आपका एलडीएल, यदि आपको डायबिटीज़ है और कोई और रिस्क फैक्टर हैं तो करीबन 55 से नीचे एलडीएल होना चाहिए. डी स्टैंड फॉर डाइट, आपको अपने डाइट के ऊपर ध्यान रखना है. और डी स्टैंड फॉर द डायबिटिक कंट्रोल ऑल्सो. सो देयर आर द 2 Ds, दे आर वेरी वेरी इंपॉर्टेंट, डाइट एंड डायबिटीज़. एंड ई स्टैंड फॉर एक्सरसाइज, आपको रेगुलर एटलीस्ट हाफ एन आवर का एक्सरसाइज रोज चाहिए. बहुत जिम जाने की ज़रूरत नहीं है, रेगुलर आप ब्रिस्क वॉक भी करेंगे तो इट विल डू. एंड लास्ट बट नॉट लीस्ट, स्ट्रेस का मैनेजमेंट बहुत इंपॉर्टेंट है. थैंक यू. डॉक्टर ऋषी लोहिया यांना. नमस्कार. जसं आपण आधी बोललो, हृदयाचं अटॅक असेल, हार्ट अटॅक असेल तर त्याच्यात टाईम खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो टाईम इज मसल किंवा टाईम इज लाईफ. तर हार्ट अटॅक कोणाला होत असेल तर त्याच्यात प्रत्येक मिनटं महत्त्वाचं आहे. जसं आपण डिस्कशनमध्ये बघितलं, जर आपण वेळ वाया घालवलं तर ते पेशंटसाठी जीव घेणे ठरू शकतं. त्याच्यामुळे जर कोणाला हार्ट अटॅकचे जर सिम्पटम्स असतील, लक्षण असतील, त्याला इमिजिएटली जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिथे त्यांचं ECG करून घ्या. जर डायग्नोसिस हार्ट अटॅकचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढचं उपचार करा, जेणेकरून आपण त्यांचा जीव वाचवू शकतो आणि कॉम्प्लिकेशन कमी करू शकतो. धन्यवाद. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्याकडे. आज मी आपल्या माध्यमाद्वारे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड आजार हे जीवनशैली रिलेटेड आजार आहे. जर तुमची जीवनशैली जर निरोगी असेल तर तुमचं हृदय निरोगी राहील, आणि हृदय निरोगी राहिलं तर हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा काही संबंध राहणार नाही. मग निरोगी जीवनशैली आपण कशी आणू शकतो आपल्या जीवनामध्ये, याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आधी सरांनी जसं सांगितलं तसं रेग्युलर एक्सरसाइज करणे, त्यानंतर स्मोकिंग किंवा धूम्रपान न करणे, त्यानंतर आपल्या डाएटकडे योग्य ते लक्ष देणे, आपल्या डे टू डे लाईफमधला जो स्ट्रेस आहे त्याला योग्य पद्धतीने मॅनेज करणे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि जर आपल्या घरामध्ये कोणाला आधी हार्ट अटॅक आलेला असेल किंवा आपल्या इथे आपल्याला स्वतःलाच दुसरे काही अजून वेगळे आजार असतील जे हार्ट अटॅकसाठी आपल्याला प्रेडिस्पोज करत असतील, तर आपल्या डॉक्टरांना रेग्युलर दाखवत राहणे, त्यांनी दिलेले औषधं रेग्युलर घेत राहणे आणि त्यांचं रेग्युलर चेकअप करत राहणे फार गरजेचं आहे. म्हणजे निरोगी जीवनशैली म्हणजेच निरोगी हृदय आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इन द लास्ट मी येणार आहे डॉक्टर पंकज राऊत यांच्याकडे. मी एक संदेश देऊ इच्छितो की आपल्याला हृदयविकार होणार का, की ती आल्यावर इमर्जन्सी आल्यावर हे करण्यापेक्षा रेग्युलर जर हेल्थ चेकअप इयरली किंवा ट्वाईस अ इयर आपण केले, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हायपरटेन्शन, ट्रेडमिल टेस्ट याद्वारे आपण
आपल्याला हृदयविकार होणार आहे का याचा आपल्याला एक माहिती मिळू शकते आणि आपण मग जीवनशैलीतले बदल काही औषध गोळ्यांनी हृदयविकार आपण काही प्रमाणात थांबवू शकतो. तर एक्सरसाइज आणि हेल्थ चेकअपलाही आपण थोडंसं महत्त्व द्यायला पाहिजे. बरोबर. धन्यवाद. हे 2 मिनिटाचे संदेश सुद्धा अतिशय सुंदर असे होते, खूप कामाचे होते. तुम्ही सगळ्यांनी, उपस्थित सर्व डॉक्टरांनी आपल्याला आपलं हृदय कसं निरोगी राहील याबद्दल आज सगळ्या प्रकारची माहिती दिली. आमच्या टीमकडून म्हणजेच दिल से दिल तक हेल्दी हार्टकडून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामधून सगळ्या प्रेक्षकांनी नक्की छोट्या छोट्या गोष्टींची माहिती घेतली असेल याची मला खात्री आहे आणि उपस्थित डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन हे नक्की करतील अशी पण माझी इच्छा आहे. अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या फेसबुक पेजवर लॉग इन करा. तुम्ही सर्वजण यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या मोहिमेत सामील होऊ शकता. लॉग इन करायला विसरू नका. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे